नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आता शिक्षक भरती असं आपण म्हणू शकतो की अंतिम टप्प्यामध्ये आलेलीच आहे. शिक्षक भरतीचा 2022मध्ये जी ॲड आली होती मित्रांनो, की शिक्षक भरतीचा एक अध्याय आता संपत आलेला आहे आणि जवळपास ज्या काही 21,668 जागेचं नोटिफिकेशन आलेलं होतं, तर त्यामध्ये जवळपास आता ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मला माहीत होतं पहिले जे राऊंड लागले मित्रांनो, म्हणजे पहिला जो राऊंड लागला, पहिली यादी, नंतर कन्व्हर्टेड राऊंड असो, त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू असो, उर्दू माध्यम, हे याच्यामध्ये जवळपास 17,000 जागा ह्या भरल्या गेल्या होत्या. आणि आता 4,800 जागासाठी जे नोटिफिकेशन आलेलं, म्हणजे जी यादी झालेली आहे मित्रांनो विथ इंटरव्ह्यू, ती डिक्लेअर झालेली, म्हणजे जवळपास 21,000च्या समथिंग जागा होत्या. तर ती भरती प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झालेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. इंटरव्ह्यू राऊंड सुरू झालेले आहेत आणि आता सर्वांना आशा आहे मित्रांनो, ती म्हणजे अपात्र, गैरहजर आणि 10% जी काही कपात होती, सेकंड फेज कधी येणार याविषयी खूप मोठी आता उत्सुकता सर्वांना आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी डिस्कशन करणार आहे. काही हार्श रियालिटी आहे मित्रांनो, काही कठीण गोष्टी ज्या बोलल्या जातील. तर कोणी नाउमेद होऊ नका किंवा कोणाला निगेटिव्ह करण्याचा माझा विचार नाही आहे, पण त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही मित्रांनो. तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, आता इंटरव्ह्यू राऊंड सुरू झालेले आहेत. माझ्या कॉन्टॅक्टमधले 1-2 जे काही माझे मित्र होते, त्यांना जवळपास सर्वांनाच 10 संस्था आलेल्या आहेत. कारण की ते 120, 122, 128पर्यंत त्यांना मार्क्स होते. तर 1-2 संस्थेवर म्हणजे तर त्यांचं पहिलं डिस्कशन सुरू होतं बाकी ठिकाणी, पण त्यांना तिथं जे असतं मित्रांनो, रक्कम तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही संस्थेवर जर पैसे करायचे तर काय होतं, तर तिथं जास्त असल्यामुळं त्यांनी मग आता इंटरव्ह्यू राऊंड चूज केला आहे की आपल्याला द्यायचं आहे. काही मित्र गेलेले आहेत एक ठिकाणी, त्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत. तर त्यांना पैशाची मागणी वगैरे इंटरव्ह्यूमध्ये कुठेही झालेली नाही मित्रांनो. त्यांचा प्रॉपर इंटरव्ह्यू डेमो वगैरे झाला, जास्त नाही पण 15-16 मिनटामध्ये दोन्ही गोष्टी त्यांच्या झालेल्या आहेत ॲव्हरेजमध्ये. पैशाची मागणी तर झाली नाही. त्यांना सांगण्यात आलेलं की तुम्हाला नंतर कॉल करू. मग नंतर कॉलवर किंवा काय डिस्कशन होईल, समोरच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करीलच. तर तुम्हाला माहिती आहे, आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे मित्रांनो, अपात्र गैरहजरच्या जागा आहेत त्या भरणार की नाही, सेकंड फेजचं काय होणार आहे. आणि एक नियम आहे मित्रांनो, त्या नियमामुळे नुकसान तर झालेलंच आहे, आपण असं बोलू शकतो. पण आपण कोणाच्या जो असतो मित्रांनो अधिकार, त्या अधिकारावर आपण गदा आणू शकत नाही. आणि टेट आणि TETचं काय होणार ते पण आपण डिस्कशन करणार आहे. तर पहिली गोष्ट आपण डिस्कस करणार मित्रांनो, पात्र अपात्र ज्या काही गैरहजर माजी सैनिकांच्या व्हॅकन्सी आहेत मित्रांनो. तर मागे एक न्यूज बुलेटिन आलं होतं, त्यामध्ये बघा उर्दू राऊंडचं जेव्हा आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट माजी सैनिकाचं डिक्लेअर केलेलं होतं मित्रांनो, की माजी सैनिकाचं जे आहे मित्रांनो, की ह्या ज्या जागा आहेत किंवा याचं एक स्पेशलच राऊंड होईल म्हणून. बघा न्यूज बुलेटिन तुम्ही बघू शकता. जेव्हा उर्दू मीडियमची जी कन्व्हर्टेड लिस्ट लागली होती मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट तिथं मेन्शन केलेलं आहे की माजी सैनिकाचा स्पेशलच राऊंड घेण्यात येईल म्हणून. आणि त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही बघू शकता की पहिल्या राऊंडमध्ये किंवा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं. ते मुलं आता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सुद्धा आलेले आहेत. कशासाठी? फक्त घराजवळची संस्था मिळावी किंवा आपण घराजवळ जावं या दृष्टिकोनातून हे मित्र इथं यांनी ह्या राऊंडमध्ये सुद्धा आलेले आहे. कारण की विथ इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी यस केल्यामुळे इथे सुद्धा ते आलेले आहेत. आता समजा एखाद्या ZPमध्ये एखाद्या मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तो विथ इंटरव्ह्यूमध्ये इथं संस्था जॉईन करतो मित्रांनो, तर त्याची जागा तिथे रिक्त होणार आहे. तर ह्या ज्या रिक्त जागा आहे मित्रांनो, आतापर्यंत का नाही आल्या, की भरपूर आता सर्व राऊंड झालेले आहेत आणि रिक्त जागा नाही आल्या. अशा रिक्त जागा येऊ शकत नाही मित्रांनो. कारण की काय झालेलं आहे बघा, जॉईनिंगसाठी 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे सर्वांना. समजा तुमचं 1 तारखेला, समजा 1 ऑगस्टला तुमचं निवड यादी लागलेली आहे आणि तुम्हाला 1 महिन्यामध्ये जवळपास 1 सप्टेंबरपर्यंत तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर 1 महिन्यामध्ये जर तुम्ही जॉईन केलं नाही, तर तुम्ही त्या भरती प्रक्रियेमधून बाद होऊन जाता. म्हणजे त्यामधून तुम्ही जॉईन करू शकत नाही. कारण की तुमची ती व्हॅलिडिटी, आपण जसं रिचार्ज करतो तसं ती व्हॅलिडिटी असते की 1 महिन्याच्या आत तुम्ही ते त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे, नाहीतर ॲटोमॅटिकली तुमचं डिस्क्वालिफिकेशन तिथं होऊन जाणार. तर आता असं झालेलं आहे, पहिला राऊंड बघू शकता तुम्ही, पहिला राऊंड लागला, त्याच्यामधले भरपूर मुलं आताच्या राऊंड्समध्ये सुद्धा आहेत. त्यामुळं काय झालं, ऑलरेडी ते तिथं जॉईन आहे, म्हणजे ती जागा सध्या रिक्त आहे का, तर ती जागा सध्या रिक्त नाही आहे.
त्यांचं सिलेक्शन आता विथ इंटरव्ह्यूमध्ये जर झालं आणि त्यांनी जर तिथून समजा राजीनामा देऊन ते इकडं आले तर मात्र ती जागा रिक्त होती. मग ती रिक्त जागा आता येऊ शकते का, तर शक्यताच नाही. कारण की आता बघा 31 ऑगस्टपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत संस्थेचे, वेगवेगळ्या संस्थेनुसार 31 ऑगस्टपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहेत. म्हणजे जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत तरी तुमच्या रिक्त अपात्र काही जागा आहेत ह्या येणं खूप मुश्किल आहेत. कारण की उर्दू मीडियमचं बघा, आणखी उर्दू मीडियमचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही. आता तुम्हाला बघा विथ इंटरव्ह्यूचं जेव्हा होईल तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू सोबतच होईल. पण तिथून समोर 1 महिना तुम्ही पकडून चाला की या रिक्त गैरहजर जागा पण डिक्लेअर होणं खूप मुश्किल आहे. कारण की पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमधले आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कोण आता या राऊंडमध्ये सिलेक्शन होणार आणि तिथून कोण पदे सोडणार. मग त्या रिक्त जागा काही ठिकाणी गैरहजर राहिलेले आहेत, काही अपात्र आहेत. बरोबर, अपात्र पण भरपूर ठिकाणी होणार आहेत मित्रांनो, ज्यांचे डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असतील असे. तर ह्या जागा 100% भरल्या जाणार आहे मित्रांनो, 100% ह्या जागा ज्या भरल्या जाणार आहेत. पण आता इथे मी पण वापरत आहे, ह्या जागेची संख्या खूप कमी असणार आहे मित्रांनो. ह्या ज्या जागा आहेत ह्या तुम्ही असं नाही म्हणू शकत की 3000, 4000, 5000 अशा जागा येतील. नाही मित्रांनो, ह्या 200, 300, 400, 500, हजाराच्या आत अशा जागा असतील. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कारण की या जागेची संख्या खूप मोठी असेल असं बिलकुल वाटत नाही आहे. जास्तीत जास्त तुम्ही पकडून चालू शकता की 700, 800, 1000पर्यंत ह्या जागा येऊ शकतात. त्याच्यानंतर 10% जी कपात झालेली आहे मित्रांनो, 10% कपात, त्याबद्दलही कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. त्या जागा भरल्या जातील, पण त्या कधी भरल्या जातील याची शक्यता खूप कमी आहे. आणि आता सर्वात जास्त जे कोणी वाट बघत आहे सेकंड फेज, कारण की सेकंड फेजची वॅकन्सी जास्त राहतील. सेकंड फेजमध्ये पण मी तुम्हाला सांगतो की संस्थेच्या जागा जास्त राहतील सेकंड फेजमध्ये. म्हणजे सेकंड फेजचं ज्यांना वाटत असेल की नाही सेकंड फेजमध्ये आपली डायरेक्ट निवड होईल हे ते, तर त्यामध्ये पण निवड तर होणारच आहे, त्याबद्दल काही नाही. पण संस्थेच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, या संस्थेच्या जागा सेकंड फेजमध्ये जास्त राहण्याचं प्रमाण असणार आहे. आणि सेकंड फेजबद्दल आता बघा, तुम्ही यूट्यूब चॅनल बाकीचे बघू शकता. बालुशा मॅमचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी आता बघा जवळपास 15 तारखेला काहीतरी, 11 तारखेला काहीतरी त्यांचं हे होतं, मी ते बघितलं नाही आहे प्रॉपर. त्यांचं जे त्यांनी टाकलेलं होतं यूट्यूबला की एक आंदोलन त्यांनी उभारलेलं आहे. तारीख माझ्या लक्षामध्ये नाही, तुम्ही बघितलंच असेल. तर बघा, आंदोलन म्हणजे ट्विटर वार करणार आहे. ट्विटर करायचं आहे आपल्याला, ट्विट करायचं आहे. आणि त्याबद्दल की जे सेकंड फेज आहे लवकरात लवकर व्हावी यासाठी. बघा, मी असं मानणार आहे की हक्कासाठी आपण नक्कीच लढलं पाहिजे. आणि जे मित्र त्यांच्या हक्कासाठी लढतात ते नक्कीच सक्सेस होतात, त्याबद्दलही माझ्या मनात काही दुमत नाही. पण प्रत्येक गोष्टीला बघा, आंदोलन करा, आंदोलनाला यश मिळेल ते पण आहे. पण या गोष्टीमध्ये आपला टाईम पण बचत करून आपण अभ्यास करायचा आहे. कारण की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, 2022ची जी भरती झालेली शिक्षक भरती, या भरतीमधून एक तर माझ्या लक्षात आलेलं आहे, ज्या मुलांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे ते आज स्कोअर करून कुठेतरी निवड यादीमध्ये आलेले आहेत. आणि काहींनी, मी म्हणतो की काहींनी खूप प्रॉपर अभ्यास केला आहे पण त्यांना स्कोअर आला नाही. म्हणजे त्यांनी अभ्यास नाही केला असं नाही आहे, अभ्यास त्यांनीसुद्धा केलेला आहे. पण ज्या व्यक्तींनी टंगळमंगळ केली होती, की ज्या व्यक्तींनी टाईमपास केला, फालतू गोष्टीमध्ये लक्ष जास्त दिलं की भरती येणारच नाही आहे, सरकारची मानसिकताच नाही आहे, असं नाही आहे, तसं, म्हणजे निगेटिव्हिटी ज्यांच्या मनामध्ये जास्त होती, जे निगेटिव्ह विचारामध्ये जास्त राहिले, असे विद्यार्थी आज म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये मागं पडलेले. त्यांना मी हात जोडून विनंती करतो, जे विद्यार्थी कंटिन्यू होते, जे सिरियस होते, ते आज निवड यादीमध्ये आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की टेट 3मध्ये आपलं सिलेक्शन व्हावं, तर याद्या कधी लागतील, काय लागतील, हे तर बघा, हे पूर्ण सरकारच्या हातामध्ये असतं. त्यांची मानसिकता असणं जरुरी आहे. आता तुम्ही बिहार राज्य बघू शकता, बिहारमध्ये जवळपास 1 लाख शिक्षक भरती झालेले मित्रांनो. विदिन 3 या 4 मंथमध्ये, म्हणजे 100 दिवसाच्या आज त्यांनी 1 लाख शिक्षक भरती केलेली आहे. आता मी रेल्वेमध्ये जॉब करतो, माझ्यासोबत जवळपास 7-8 मुलं बिहारचे आहेत प्रॉपर. त्यांनी सांगितलं 3-4 महिन्यामध्ये त्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली, 1 लाख शिक्षक. बरोबर, कारण की मानसिकता असते. कोणती गोष्ट करायची, आता पूर्ण ऑनलाईन झालेलं आहे. मानसिकता असेपर्यंत कोणती गोष्ट होणार नाही मित्रांनो. जर मानसिकता नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही ट्विटर वार केला आणि किती आंदोलन केले, तर त्या गोष्टीला यश मिळेलच असं आपण म्हणू शकत नाही. पण आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजेत, हे तर जगजाहीर आहे आणि ते केलं पाहिजे. पण त्याचबरोबर आपला अभ्याससुद्धा झाला पाहिजे. आता काही जण फक्त सेकंड फेज, उठला की सेकंड फेज, चहा पिताना सेकंड फेज, जेवताना सेकंड फेज, कोणाला बोलताना सेकंड फेज. वाट बघा मित्रांनो,
आणि कारण 1-2 मार्कांनी राहिलेला आहे, त्यांनी ही वाट बघणं साहजिक आहे. कारण की त्यांची भावना मी समजू शकतो. इथं कोणालाही मला निगेटिव्ह डिमोटिवेट करायचं नाही आहे, का कोणाची मी मजाक करत नाही आहे, की कोणाचं सुद्धा मन मला दुखवायचं नाही आहे. पण ही हार्श रिॲलिटी मी पहिलंच बोललो आहे, व्हिडिओ त्यांनीच बघा जे रिॲलिटी बघू शकतात. कारण की फक्त कोणाला चांगलं वाटावं, कोणाला फक्त 5 मिनिटाचा आनंद मिळावा यासाठी मी बोलणारा व्यक्ती नाही. हे माझ्या तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून बघू शकता. ही हार्श रिॲलिटी आहे. तुम्ही सेकंड फेज करत राहा. त्याच्यामध्ये 38 येऊन जाईल, बाकीचे पोरं स्कोअर करसाल आणि तुम्ही परत मग आता जसे 2017चे बघा, त्यांची काहीच गलती नाही आहे. पण 2017चं घोंगडा अजून भिजत आहे 7 वर्षानंतरसुद्धा. मग 2022चं आता 24 झालं आहे. मग 2022चं तुम्ही 2027, 28, 29पर्यंत पण मग तेव्हा तुम्ही हाच प्रश्न करसाल. जेव्हा टेट 5-6 होऊन बस जातील तेव्हा सर 2022चं का होणार आहे? तर तो विचार करू नका. तुमचे मार्क्स 1-2 कट ऑफच्या जर जवळपास असतील तर तुम्ही सेकंड फेजचा वाट बघा. पण वाट बघितल्यामुळेच ते येणार आहे असं होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही टेट 3चा अभ्यास करा आणि टेटमध्ये पहिल्या राऊंडमध्ये कसं लागसाल, 140+ 150+ स्कोअर कसा करसाल याकडे लक्ष द्या तुम्ही जास्त. तुमचं लक्ष आहे फक्त सेकंड फेज, पात्र अपात्र. म्हणजे पहिलं कसं पहिला राऊंड झाला, सर कन्व्हर्टेड कधी येईल, सर विदाऊट इंटरव्ह्यू कधी येईल, सर इंटरव्ह्यू कधी येईल, सर हा कधी येईल, सर तो कधी येईल, सर साधन व्यक्ती कधी येणार आहे, सर अपात्र गैरहजर रिक्त कधी येणार आहे, सर 10% कधी येणार आहे, सर सेकंड फेज कधी येणार आहे. सेकंड फेज येईल बरोबर आहे, पण तुम्ही सेकंड फेज कधी येईल याची गॅरंटी कोणीही सुद्धा घेऊ शकत नाही. किती आंदोलन करा, कितीही काही करा, त्यांची जेव्हा मानसिकता असतील तेव्हाच ते घेतील. कोणाच्या आंदोलनामुळे किंवा कोणत्या इशाऱ्यामुळे कोणीच कोणती भरती प्रक्रिया करत नसतं मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कोणी म्हणतं आम्ही याला पाठपुरावा केला, ते केला, करतील, त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल काही नाराजी नाही आहे. पण किती पाठपुरावा करा आणि काही करा, जर समोरच्यांची मानसिकता नसेलच तर ती गोष्ट ती करणारच नाही. हे फक्त कधी कसं होतं, मग नंतर कोणती गोष्ट घडल्यानंतर त्या गोष्टीचं क्रेडिट घेण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले जातात. पण क्रेडिट घेणं आणि जी रिॲलिटी असते ही रिॲलिटी कोणी बघत नाही मित्रांनो. तुम्ही रिॲलिटीकडे बघा. तुमचा वेळ तुम्ही त्या गोष्टी करा. 5 मिनिटाचं ट्विट केल्यानं तुमचं काही खूप मोठं नुकसान होणार नाही. पण या गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या. माझं काम आहे तुम्हाला सांगणं की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्यावं. मेहनत 99.99% तुमची मेहनतच कामी येणार आहे मित्रांनो. 0.1% तुमचा लक असेल शेवटी, बघू शकता. आता मी इथे एक दिलेलं आहे एका गोष्टीमुळं की ह्या नियमामुळं काही मुलांचं नुकसान झालेलं आहे. आता ते नुकसान झालेलं आहे हे जग जाहीर आहे. पण त्याचबरोबर आपले जे असतात मूलभूत अधिकार असतात त्यावर कोणी गदासुद्धा आणू शकत नाही. तुम्ही बघू शकता पहिल्या राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये, विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, असे कितीतरी मुलं आता विथ इंटरव्ह्यूमध्ये की घराजवळ आपल्याला संस्था मिळावी ह्या दृष्टिकोनातून ह्या राऊंडमध्ये आलेले आहेत. तर त्यांच्यामुळं ज्या मुलांचं सिलेक्शन होऊ शकत होतं अशा मुलांचं नुकसान झालेलं आहे. आणि हे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जे ह्या राऊंडमध्ये आलेले आहेत त्यांना हे मान्यसुद्धा करावं लागेल. आता ते प्रश्न विचारतील की मग आमची काय गलती, आम्ही स्कोअर केला. मित्रांनो, तुमची कोणती गलती नाही आहे. माझी तुमच्याबद्दल कोणती नाराजी नाही आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग किंवा हे नाही मित्रांनो. पण मला फक्त एक साहजिक माझ्या एक माणुसकी म्हणून की एक मला म्हणायचं तुम्हाला तुमच्याजवळ नोकरी आहे. तुमच्या फर्स्ट राऊंड, सेकंड, थर्ड राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. भले ती घरापासून दूर असेल. मी माझ्या घरापासून 600 किलोमीटर दूर नोकरी करतो. तुमचीही घरापासून त्याच याच्यामध्ये रेंजमध्ये 500-600 याच्यामध्ये नोकरी असू शकते बरोबर. पण तुमच्याजवळ कमीत कमी नोकरी आहे. तुम्ही कदाचित त्या राऊंडमधून ह्या राऊंडमध्ये नसते आले, ठीक आहे, पगारामध्ये खूप मोठा फरक पडतो, ही गोष्ट मी मान्य करतो. पण कदाचित कोणीतरी विचार करून की नाही बाबा आपल्याला आहे ना, 3 वर्ष तर तुम्हाला 16,000, 18,000, 20,000 जास्त फरक नाही राहणार. पण 3 वर्षामध्ये एखादी टेट येऊन किंवा दुसरी एखादी तुम्ही चांगली पोस्ट काढून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता मित्रांनो. पण भरपूर विद्यार्थ्यामुळे जवळपास 700-800 किंवा 1000 मुलं जरी इकडे समोर आले तर तुमच्यामुळं नुकसान तर नाही म्हणणार आहे. पण काही तुमच्या अधिकारावर गदा आणायचं कोणतंही हे नाही आहे. पण काही विद्यार्थ्यांच्या जरा खरंच गरज होती अशा विद्यार्थ्यांच्या नोकरीवर गदा आलेली आहे हे तुम्ही सुद्धा मान्य करसाल. पण हे मान्य केव्हा करसाल, हे जेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघसाल की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्हाला जर नाही जरी इकडं इंटरव्ह्यूला आले किंवा नाही जरी आले, बघा तुम्ही इंटरव्ह्यूला आले, तुम्ही तिकडं फुकट लागलेले, इकडं तुम्हाला 15-20 लाखाची मागणी केली तर तुम्ही नोकरी घेणार सुद्धा नाही. पण तुमच्यामुळं का होणार, दुसऱ्या एका विद्यार्थ्याला भेटणारच आहे तिथं चान्स, असं नाही आहे. पण एखाद्या विचाराला त्या 10मध्ये त्याचं नाव आलं असतं. जर तुम्ही यस केलंच नसतं तर जे 9 होते ते 9 आहेच, पण एखादा तुम्ही नसल्यामुळे 10वा आला असता किंवा त्या 10व्याचं सिलेक्शन झालं असतं. नुकसान प्रत्येकाचं होणार मी म्हणत नाही आहे. पण या गोष्टीमध्ये असं झालेलं आहे आणि आयुक्तासोबतही डिस्कशन झाल्यानंतर त्यांनी हेच दिलं होतं, कारण की आपण किंवा कोणीच, कारण की राज्यघटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकारावर कोणीच गदा आणू शकत नाही ना, प्रशासन किंवा काही. पण
पुढच्या टेटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पुढची जेव्हा टेट येईल तर त्यामध्ये आपण एक नियम लावू शकतो. जसं आपण बघू शकतो की MPSC किंवा MPSCला तर समजा ह्या कास्टला एवढे चान्स आहे, त्या कास्टला तेवढे चान्स आहे, UPSCमध्ये ह्याच्या एवढे टाईम एक्झाम देऊ शकतात तेवढे. तर नंतरच्या टेटला असं नोटिफिकेशनमध्ये टाकू शकतात की बाबा ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे त्यांना फक्त सेकंड म्हणजे एकदा किंवा 2च वेळेस नंतरच्या राऊंडसाठी अप्लाय करता येईल. तुमचं जर सिलेक्शन झालेलं आहे तर बहुतेक जर सिलेक्शन झालं की नोटिफिकेशनमध्ये जर आलं तर त्याबद्दल मग काय कोर्टात याचिका पडतील काय ते आपण नाही सांगू शकत. बाबा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, मग नेक्स्ट राऊंडला तुम्हाला एक वेळेसच चान्स भेटेल, नेक्स्ट राऊंडला तुम्हाला जायचं आहे का नाही, त्याच्यानंतर तुमचे चान्स समाप्त होऊन जातील असं किंवा नोटिफिकेशनमध्ये समोरच्या येऊ शकतं. आणि TET आणि टेट 3मध्ये असा अपडेट आहे मित्रांनो की TET जे मित्रांनो TET तो ह्या महिन्याच्या शेवट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये TETचं नोटिफिकेशन येणार आहे, 100% येणार आहे. TET ही विधानसभेच्या अगोदर 100% ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा मग नोव्हेंबरच्या अगोदर किंवा मग विधानसभेच्या बरोबरीनं सुद्धा होऊ शकते, त्याबद्दलही काही दुमत नाही आहे. आणि टेट 3 जे मित्रांनो ही 2024मध्ये होणं शक्य नाही आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. टेट ही 2025मध्येच होणार, जानेवारी-फेब्रुवारीच्या मंथमध्ये, जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट 2 वीकच्या मध्ये ही टेट 3 होऊ शकते. पण त्या पहिले डिसेंबरच्या अगोदर टेट होणं खूप मुश्किल आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला माहीत आहे सरकार बदलेल न बदलेल, कोणतंही सरकार आलं तर टेट ते घेणारच आहेत. पण सरकार बदलल्यानंतर मग कॅबिनेट स्थापन करणे आणि ते त्याच्यामध्ये वेळखाऊ प्रोसिजर आणि मग बाकीचे निर्णय ह्या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे टेट 3 ही 2025, TET ही एका महिन्यात नोटिफिकेशन पडून 2 ते 2.25 महिन्यामध्ये एक्झाम होईल. त्या दृष्टिकोनातून जे आता कोणी अभियोग्यताधारक म्हणजे आता त्यांना असं वाटतं की आपलं 2022च्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार नाही, त्यांनी टेट 3ची चांगल्या प्रकारे तयारी करा. त्यामध्ये सिलेक्शन करायचं असेल तर 140+ तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहे, कारण की त्यामध्ये आत्ता एवढ्या वॅकन्सी नसतील हे तुम्हालाही माहिती आहे. आणि सेकंड फेजची वाट बघत राहा, त्याचबरोबर अभ्यास करत राहा. पण सेकंड फेजच्या अगोदरसुद्धा रिक्त, अपात्र आणि गैरहजर ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो ह्या भरल्या जातील याची दाट शक्यता आहे, कारण की ह्या जागेची संख्या कमी असणार आहे. रिक्त पदे, गैरहजर आणि अपात्र याची संख्या कमी असणार आहे. त्यामुळे ते सिलेक्शन म्हणजे ती लिस्ट अगोदर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि सेकंड फेज जो आहे, सेकंड फेजसाठी तुम्हाला माहिती आहे सेकंड फेजसाठी आपल्याला हातपाय तर हलवणार लागणार आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आणि सेकंड फेजसुद्धा करण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागणार आहे. पण मी परत एकदा सांगतो, जोपर्यंत समोरच्यांची मानसिकता असणार नाही तोपर्यंत सेकंड फेजसुद्धा होईल. लवकर की नाही याची गॅरंटी नाही. सेकंड फेज हा टेट 2022मधूनच टेट सेकंडमधूनच होणार आहे, त्याबद्दल कोणतंही दुमत नाही आहे. पण कधी होईल याची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. विधानसभेच्या पहिले झालं तर खूपच चांगलं, विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये अडकलं तर परत 2-4 महिने मग आपल्याला वाटच बघणं आहे. आणि वाट बघता बघता नोव्हेंबर-डिसेंबर आला तर परत टेट समोर आली की मग आपली तीच परत वाताहत होती की अभ्यास नाही, असं नाही तसं नाही. त्यामुळे वाट बघण्यापेक्षा पुढच्याची तयारी करा. जे 1-2 मार्काने आहेत त्यांनी वाट बघणं साहजिक आहे. ज्यांना असं माहिती आहे की आपलं सिलेक्शन होतच नाही त्यांनी फालतू टाईमपास करण्यात काही अर्थ नाही आणि त्यांनी समोरच्या अभ्यासाला तयारी करत राहा. कारण की वाट बघणं चांगलं आहे, पण त्याबरोबर तुमचं येणारं भविष्य अंधारामय होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. टेट 3ची चांगली तयारी करायची आहे. टेट 3बद्दल, TETबद्दल आपण व्हिडिओ बनवणारच आहेत. प्रत्येक सब्जेक्ट वाईज डिटेल आपण व्हिडिओ बनवणार आहेत, त्याबद्दलही कोणतं दुमत राहणार नाही. तुम्ही सांगा की सर याबद्दल व्हिडिओ बनवा, या सब्जेक्टविषयी व्हिडिओ बनवा, मी त्या याच्यामध्ये सखोल अभ्यास करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. पण वाट अपात्र, रिक्त आणि गैरहजर 100% या जागा येतील आणि त्यांचा कट ऑफ जो आहे मित्रांनो 1-2 मार्काने कमी जास्त म्हणजे कमी येऊ शकतो, 2 मार्कापर्यंत. जास्त कमी म्हणणार नाही, कारण की मी मग खूपच आनंद कोणाला मिळावा किंवा सुख मिळावं म्हणून मी बोलत आहे असं होईल. 1-2 किंवा 3 मार्क, हार्डली 3 मार्कापर्यंत तो प्रत्येक कास्टचा कट ऑफ कमी होऊ शकतो. आणि ह्या रिक्त अपात्र ज्या जागा आहेत मित्रांनो ह्या कॅटेगरी वाईजच येईल, कारण की एखादा OBCचा जर कॅन्डिडेट रिक्त असला, अपात्र असला, गैरहजर असला तर ती जागा OBCमध्येच तिकडे येईल. असं नाही की सर्व ओपनच्या भरल्या जातील. पूर्ण जागा या कॅटेगरीनुसारच त्याच कॅटेगरीला रिक्त, अपात्र आणि गैरहजर येतील, बाकी येणार नाही. माजी सैनिकचा जो राऊंड आहे मित्रांनो त्यांनी बघू शकता तुम्ही न्यूज बुलेटिनमध्ये दिलेला आहे की माजी सैनिकचा एक स्पेशल राऊंड होईल म्हणून. आता त्या किती जागा असतील, ते किती काढतील, किती माजी सैनिक त्यांना मिळतील ते वेगळा प्रश्न आहे. पण त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्याबद्दल ती वेगळी एक त्यांचा वेगळाच राऊंड होऊ शकतो मित्रांनो. तर ह्या महिन्यामध्ये तरी कोणती प्रोसेस होईल याची गॅरंटी खूप कमी आहे, कारण की इंटरव्ह्यूज राऊंड चालणार आहेत.
त्यामुळे ह्या महिन्यामध्ये असं वाटत नाही दुसरा राऊंड कोणता काही होईल म्हणून. तर आपण आशा करूया की येणाऱ्या काही दिवसामध्ये नेक्स्ट काय जे आहे न्यूज बुलेटिन ते येईल आणि आपल्याला काहीतरी आनंदाची गोष्ट मिळेल. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नाही जरी आवडला तरी डिसलाईक करून तुमचं कमेंट नोंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.